नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राज्यातील वाढतं शहरीकरण आणि त्यामुळे वाढत्या वाहन वाहतुकीमुळे होणारं प्रदूषण लक्षात घेऊन पर्यावरण संरक्षण उपाययोजना राबवण्यात येत आहेत. महसूल वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये महाराष्ट्र विधानसभेनं महाराष्ट्र मोटार वाहन कर विधेयक 2026ला एकमतानं मंजुरी दिली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं की कायद्याचा उद्देश हा प्रदूषण नियंत्रण आणि हरित वाहतुकीला प्रोत्साहन देणं हा आहे. नवीन तरतुदीनुसार जुन्या आणि प्रदूषणकारी वाहनांवरील पर्यावरण करांमध्ये लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. हा कर आता दुचाकी वाहनांवरती 2,000 रुपयांवरनं थेट 4,000 रुपयापर्यंत, तर पेट्रोल वाहनांवरती 3,000 रुपयांवरनं 6,000 रुपये आणि डिझेल वाहनांवरती 3,500वरनं 7,000 रुपये करण्यात आला आहे. हा कर 5 वर्षांसाठी एक रकमी आकारला जाईल. सरकारचा असा अंदाज आहे की या दुरुस्तीमुळे राज्याला दरवर्षी 160 कोटी रुपयांपेक्षा जास्त अतिरिक्त महसूल मिळेल. ही रक्कम रस्ते सुरक्षा, प्रगत वाहतूक व्यवस्था, ETS सुविधा आणि प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी वापरला जाईल. या विधेयकामध्ये क्रेन वाहनांवरती 30 लाख रुपयांचा कमाल मोटार वाहन कर मर्यादा निश्चित करून औद्योगिक क्षेत्राला दिलासा देण्यात आला आहे. यामुळे बांधकाम आणि पायाभूत सुविधांना या क्षेत्रांना चालना मिळण्याची अपेक्षा आहे. या निर्णयावरती नागरिक BS6 आणि इलेक्ट्रिक वाहनं स्वीकारण्यास प्रोत्साहित होतील, ज्यामुळे प्रदूषण कमी होईल असा सरकारचा विश्वास आहे. सरकार आता 0 कार्बन उत्सर्जन करणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांना अगदी अग्रक्रमानं प्रोत्साहन देते. परिवहन मंत्री यांनी सांगितलं की राज्य परिवहन विभाग आपल्या ताफ्यातील डिझेल बसेसच्या जागी टप्प्याटप्प्यानं इलेक्ट्रिक बसेस आणण्याची योजना आखत आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये वाहनधारकांना मोठा धक्का देण्यात आला आहे. वाहनांवरती ग्रीन टॅक्स वाढवण्यात आलेला आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.